खा म्हणते आता आमकां थंयसून सगळ्यात जावं थंयसून काढू आमकां खाली करू सगळं आमकां काढूच लागतं बंद करतो असो हयसून आम्ही आता जातो असो सगळं आपण ललट काढतो आणि त्याच्यासाठी पाठवूया. सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी कालचं ब्लॉग मी एडिट करून आता जस्ट अपलोडाक लायले असं तुमका 12 वाजता दिसतो आणि आता मी जाते असं बँकेत 10 वाजले थोडासा माझं काम आहे. चला सगळ्यात पहिली बँकेत जाऊन येऊया आणि येताना कुपनदार पण जाऊचा. जस्ट आत्ता आई बोलली की जाऊन येताना कुपनदार पण बोल कारण शेवटचे 3 का 4 दिवस राहिले असत. चला लगेच जाऊन येऊया आता रो होय आता रे आता रे हे बघा म्हणजे आमच्या झाडात इतकी सगळी गुलाबा लागलेली असत लागली अशी मस्त वाटत भारी. काय करतो कर काय चपाती रोज मागे लोकांना रोज रोज चपाती खाऊन दुसरा काहीतरी कर घेऊन ये दुकान असतो काय घेऊन येऊ काय हाडतो ब्रेड मिळेल आणि मी नाही ब्रेड आणलं माका नको काय तेलकट भाकरी काय नको आता. तर म्हणजे फायनली बँकेकडे पोचलो. आपली बँक हा सिंधुदुर्ग हे बघा. असंच मिस हा हो उतरो बघा आपल्या मालकापासून धावता. तर म्हणजे घराकडे गेले ना आतून नाश्ता बघा भाकरी चिकनचे पकोडे केले मी आता आणि दही असं थोडंसं कांदा पण कापलाय हेल्दी नाश्ता. तर म्हणजे ह्या बघा कसा खेळता बघा दुसऱ्या मांजरा आमडा बघ 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 हय 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 ये मुक्कू तुझ्याकडे खेळता मग हो ये गो उठ बघता हुंदीर कसो. तर मंडळी आमच्या या मांजराच्या पोटात बाबू असं ते बघा तुमका हवं असेल तर सांगा कोणाक आताच ऑर्डर द्या नाही गो मुक्को ह्या राक्षीन बघ त्याची शेपडी घालताना. तर म्हणते सर आपलं जेवण रेडी जातं हे बघा डाळ मस्तपैकी गोडी आणि ह्याच्यात असं भेंड्याची भाजी आणि हडे मंडळी माझं कोबी पण कापून रेडी आहे बघा. सगळं मी हातीन कापलेलं कोबी आहे. काय करतो रे मशीन काही बघा बंद पडलेली आहे. सो ही मशीन तर गेली मिक्सर बरं आहे पण ही मशीन गेली आहे. तर चला आता 3 पण वाजले मस्त की कोबीचं पीठ बनवण्या. तर म्हणजे फायनली आपण स्टॉलकडे पोहोचलेलो असतो बघा सगळं सेटअप रेडी हा हयसर आपला सगळं भांडी वगैरे रेडी असत आणि हयसर आपलं सबस्क्रायबर येईल. तुझं कसलं न्यू व्लॉग राजेशची मी खास बहीण आहे. मी त्याचा भाऊबीज केलंय रक्षाबंधन केलंय सगळं बहीण असं आणि काय नाही गाई काकी गाई म्हणते मग तू काकी हा आता आम्ही कट करतोय बाकी हा चल निकल इधर से सर काम जो कस्टमर येलो आणि सबस्क्रायबर येलो काय म्हणते आज सुट्टी तुका आज थोडा वेळ लागतो म्हणतो थोडा वेळ लागतो लोक या सगळ्या लोक तुझे बघतात नाकात हात घालते तो. तर मंडळी मी आता गेले श्री साई स्पोर्ट मध्ये माझा मित्र काहीतरी घेऊ गेला वडे ह्यांचा दुकान आहे. हॅलो काय घेतो बाबा हा वैभवने काहीतरी घेतला हडे नवीन नावाचा शर्ट छापून गेला आणि ब्रँड ऑफ धुरीज किचन ह्यांचं ब्रँड दाखवूया मध्ये श्री साई स्पोर्ट. तर म्हणजे हे तुमका सगळ्या प्रकारचे जर्सी गावतले तुमका गावात आहे सर तुम्ही घेऊ शकतात. हे बघा असं यांचं शॉप आहे बॅट वगैरे सगळ्या गावतात. तर मंडळी आपले इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर इलेले असतात त्याच्यात ओळखच असतले. हाय कोणा गेलो शिरोडकर काका अरे हडे बघ माझ्या तोंडात घाल नको यांचं बाबू हा आणि या धुमशाणा ताण काय गेले आम्ही फिराक गेलो रे येळेर येळेर गेलो येळेर
ती मगर दिसता मा समीर ये मरे दाखवते या सड मगर माका अशी रिअल बघूची हा. मस्त कचरो कसे एका जागेवर 25 ते 30 मगरी होतात. तर म्हणजे स्टॉलवरचं सगळं काम झालेलं म्हणजे सगळं माझं संपलं हे बघा आता मी क्लीन करून घेतलं आणि जो म्हणजे जो गाडो आहे ना तो मी सगळ्या ह्याच्यातलं सगळं सामान आता मी काढतलं असं ह्याच्यापाठी एक मोठं कारण आहे कारण म्हणजे आता आम्ही करतो गाडो बंद तर हा म्हणजे आता आमकां थंयसून सगळ्यात जावं थंयसून गाडो आमकां खाली करू हे सगळं आमकां काढूचं लागतं तर चला तुमकां सांगते ह्याच्या पाठचं कारण घ्यायचं सगळ्यात पहिले सगळ्यांनी क्लीन करून घेते सगळ्या काढतोय कारण गाडो आमकां आता नेवचो हा थंयसून म्हणजे मीनाक्षीला आमचं स्टॉल बंद करू म्हणजे आमकां मदत करू तर हे बघा आता तर सगळा हैसर कचरो भरता सगळा स्टॉल केलं आणि आनंद पण येलो प्रेक्षक म्हण हाय आनंद हाय हॅलो अरे असं कर हात दाखव हाय हाय हा हा तर चला आम्ही लवकर लवकर आटोपतो स्टॉल आता आम्ही सो बंद गाईस करतो असो हैसून आम्ही आता जातो सो गाईस सगळं आपण गलट काढतो आणि त्या कसं पाठवूया तर म्हणजे आपले स्टॉल आहे ना तो आता आमकां हैसून हलवयो आणि आता आमकां स्टॉल दुसऱ्या जाग्यार नेवचो आता तुमकां सांगते पुढे व्हिडिओत पण त्याच्या आधी आपण हे सगळं बोर्ड काढून घेऊया बघा बोर्डाचे तारे सोडले मी आता ह्यासून आपण पुरी धार काढूची कोजू थया आई मंडई बघा हे भांडी घासता सगळं क्लिनिंगचं काम सुरू आहे अशा प्रकारे आणि फायनली मंडळी आपलं जो बोर्ड होता मी काढलेलो आहे बघा अशा प्रकारे हे बघा या आधीचं नाव होतं त्याच्यावर तर अशा प्रकारे आपलं बोर्ड होता मी काढतलं आहे रात्री अंगा बरं चिकटो आहे काहीतरी अडकला वाटतं तर मंडळी आपलं जो स्टॉल आहे ना हे बघा हे आपलं स्टॉल असो आणि आपलं स्टॉल आपण करतो शिफ्ट हवं ह्या जागेवर कारण ते काहीतरी असं थोडंसं असं जरा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही त्यांचा काहीतरी वैयक्तिक काम आहे तर म्हणजे आपलं जो स्टॉल होतो आता आपण हयसर शिफ्ट करतो तर आमकां म्हणजे आजच्या रातोरात हय सगळं ही क्लीन करू ही जागा म्हणजे मी ठरवलं की आजच करतले कारण उद्या म्हाका एक अर्जंट काम येईल उद्याच खरो करूचो होतो म्हाका पण उद्या एक म्हाका काम येईल अर्जंट सो म्हटले आजच करते अशा प्रकारे हडे तर आपली गाडोच आहे आता बघा असो आम्ही करतले शिफ्ट आहे हयसर इतक्या जागेत रस्त्याक लागूनच अशा प्रकारे सगळं क्लीन करूचं आता आपण तर म्हणजे हे बघा बोर्ड काढले हय ठेवलं आहे आणि आता आपलं स्टॉल दिसतं बघा कसं खतरनाकच दिसतं काय तर मंडळी आमच्या स्टॉलची ते लॉक होता तर तो चावी नाही सो आता आमकां आता हातोडीन तोडचं लागतं बघा होईल हातोडी घेऊन तुटला फायनली लॉक तुटला मंडळी तुटला एक टेन्शन गेला भावतं ह्या क्लिनिंग चालू आहे आता म्हणजे ते लेवल करूच्या मग दाखवते तर म्हणजे आमकां असं वाटतं आता हयसर 11 नाही तर 12 नक्कीच वाटतं आणि आता सध्या पण 14 वाजली कसं मग हयसर ही जागा अशी सो ही सगळी अशी लेवल करूची हय चालू बघा आणि तरी आमचा स्टॉल होता बघा तर जास्ती अंतर लांब नाही याच्या जवळच्या जवळच आहे तर म्हणजे फायनली इतके लेवल अशी करून झालेली आहे भावाने इतकी केली सगळी तर रस्ता अशी क्लीन जागा केलेली आहे बघा ती भाऊ आमका सहानुभूती देऊ वैभव इलो हाय वैभव हाय कैसे हो आप बढिया मगाशी येऊन गेला आता परत दिलं म्हणजे तू मगाशी जर टी शर्ट घेतलं तेव्हा इलेले ना तर आम्ही स्टॉल घालतो हा हे बघ आपल्या नावाचा शर्ट छापला आणि येऊन जाऊन दिसतो माका जळे दा दुरीच किचन तर फायनली म्हणजे सगळी जागा आपली प्लेन करून झालेली आहे आता आम्ही गाडी शिफ्ट करतो मी आणि भाव असो आई पण चला तर फायनली म्हणजे सगळं काढलेलं आहे बघा असा गाडो पण पूर्ण खाली केलो अजून काय करते विषय घालता वरती काय करू व्हिडिओ वाटतं काय करतं हो तर म्हणजे फायनली आपलं स्टॉल हे लागलेलो आहे बघा काय रे फायनली म्हणजे आपलं स्टॉल बघायला लागलेलो आहे
स्थिर केलं आहे कला अशा प्रकारे हो. तर चला त्याचं सगळं म्हणजे आपण सामान भरूचा. आता बघा आहे आता सगळं सामान. तर म्हणजे थोडासा सामान हाडूचा, बऱ्यापैकी सामान हाडला. बोर्ड पण लावूचा हो बघा. आणि माती ओढूचं काम चालू आहे. इतकं सामान सगळं हाडलं. अजून म्हणजे बराच सामान आहे. मला नाही माहिती माझ्या लाईफमध्ये इतकं स्ट्रगल किती आहे. कारण ह्या 4 वर्षात ही माझी तिसरी जागा जी मी बदलतले असे. 1 2 3 ही चौथी जागा. ते सर 1 ती 2 ही तिसरी आणि चौथी. हॅलो काय प्रॉब्लेम नाही होतो. आम्ही परत येतो पुढे पाठी रिटर्न कारण त्यांचा काहीतरी एक वैयक्तिक काम असतो. आता ते आम्ही स्टॉलकडे ते स्टॉल आलो त्याच्या खालते पण एक दगड आहे. ते पण स्ट्रगल काय सांगतो इतकं स्ट्रगल माझ्या लाईफमध्ये किती आहे. पण बघूया मी हार नाही मानूच आहे. काय नाही का सगळं ठीक होतं. हां तर म्हणजे इतकं सगळं सामान मग आता हराच जात आहे. हळूसं आमचं गाडं होतो मग झाला म्हणजे माझ्या ते 1.5 नाही तर 2 तर नक्कीच होतले. तर फायनली म्हणजे आपल्या स्टॉलची जागा आहे मस्त क्लीन करून ठेवली आहे बघा. आणि खरं सांगू गेलं तर खूप म्हणजे खूप वाईट वाटतं इथून जाताना. कारण हे सर आम्ही बरोबर 1.5 वर्ष काढला. तर काय नाही स्ट्रगल असं सुरू होतं. हार मानता का म्हणे इतकंच सांगेन तुमका बाकी काही नाही. सर आता थोडा करून आम्ही जातो घराकडे. क्लीन केली आहे बघा. स्टॉल आमचं थाय आता बघा. तर म्हणजे आता वाजले असत बरोबर रात्रीचे 1:30. स्टॉल आपलं लायलेलं हवं बघा दाखवतो तुमका सेट केला. हे बायपास रोड हवं बघा असं असं. ती बघा ती गाडी आहे पहिलं आमचं स्टॉल होतो आणि आता आमचा स्टॉल हयसर हा. तर नेक्स्ट टाइम येताना सगळेजण थंय नको तर हयसर या. तर म्हणजे आता वाटले 1:30. आता आम्ही जातो घरात. सगळं गाड्याचं काम सेट केलेलं आहे. तर म्हणजे लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे. खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे. पण मेहनत सोडता का म्हणे किती पण काय झालं तरी माझ्या स्टॉल काढल्यापासून माझ्यावर खूप म्हणजे खूप अशी दुःख येईल असत. काय सांगतो तुका कितींदा मी गाडो बंद करून काही असं राहिलो. आता जे आम्ही हय असो हे काकी आणि खूप म्हणजे खूप बरी असतात. आपल्या घरातल्यासारखे करतात. सो काय नाही मस्त आहे सगळं. फक्त लाईफमध्ये स्ट्रगल आहे त्याला फक्त आपण करीत राहा. अशी बरीच लोकं असतात आजूबाजू जी तुमका दिसणार नाही पण ते तुमचं वाईट बघित असतात. पण आपण त्यांच्यावर लक्ष देता का म्हणजे चला तर म्हणजे आता मी जातो घराकडे 1:30 वाजले. उद्या काय मस्त सुट्टी आहे बुधवार. तर बघूया चला तर म्हणजे काय ना आजच्या वेळेसाठी इतक्याच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.